नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। राज्यात आज ग्रामपंचायतींची रणधुमाळी। राज्यातील 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी गावात 16 जागांसाठी मतदान। महायुतीत असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काटेवाडीत मात्र आमने-सामने। अजित पवारांच्या मातोश्रींनी काटेवाडीत केलं मतदान, तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावे दादांच्या मातोश्रींनी केली इच्छा व्यक्त। प्रत्येक आईचं स्वप्न असतंच, मात्र अजितदादा यांच्या आईचं स्वप्न पूर्ण होईल अशी परिस्थिती नाही। राज्यात सत्ता परिवर्तन होईल, विजय वडेट्टीवारांचा दावा। ग्रामीण भागात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल। 80% ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता असेल, विजय वडेट्टीवार यांचा दावा। सुनेत्रा पवारांकडून काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान। तब्येत बरी नसल्याने अजित पवार मतदानाला गैरहजर, तर काटेवाडीत आमचा विजय निश्चित, सुनेत्रा पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क। आंबेगाव मतदान केंद्रावर वळसे पाटलांनी मतदान केलं। शहाजी बापू पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। चिकमहूद मतदान केंद्रावर शहाजी पाटलांचं मतदान। हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या वावडा मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क। हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कुटुंबासोबत मतदान केलं। जळगावच्या पाळधी गावात मतदान केंद्रावर मंत्री गुलाबराव पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क। जनतेचा कौल आम्हालाच वळेल, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावात मतदान केंद्रावर राडा। मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद। कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद। 2 गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी भिडले, पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात ग्रामपंचायत मतदान केंद्रावर 2 गटामध्ये वाद। एका चिठ्ठीवर उमेदवारांनी निवडणूक चिन्ह नमूद केल्याने वाद। अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावातील मतदान केंद्रावर राडा। मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। रायगडमध्ये 210 ग्रामपंचायतींसाठी मतदान, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। पालघर जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतींसाठी मतदान। 51 ग्रामपंचायतींवर सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतींवर पोटनिवडणुकीसाठी मतदान। सातारा जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू। 237 मतदान केंद्रावर मतदान सुरू। बुलढाणा जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या 422 जागांसाठी मतदान। 48 सरपंच पदासाठी 264 जण निवडणूक रिंगणात। गडचिरोलीच्या 109 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान। मतदान करण्यासाठी मतदारांचा प्रतिसाद। मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त। वर्धात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात। 29 ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुका, तर 33 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक। सांगलीत ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। सरपंच पदासाठी 218 तर सदस्य पदासाठी 1512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। वाशीमध्ये 2 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 14 ग्रामपंचायतींच्या 14 सदस्यांसाठी मतदान। मतदान केंद्रावर शांततेत मतदान। बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे भावंडांमधली चुरस। सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठापणाला। पालघर तालुक्यातील जलसार ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रावर तासभरापासून ईव्हीएम मशीन बंद। मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी। भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान। सकाळपासून मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा, केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत तर 7 रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान। मतदारांचा चांगला प्रतिसाद। नाशिकमध्ये ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात। गावचा कारभारी निवडीसाठी कळवण, देवळा, मालेगावसह साठण्यात मतदारांमध्ये उत्साह। सांगली जिल्ह्यात 83 ग्रामपंचायतीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। जिल्ह्यातील 356 मतदान केंद्रावर 1 लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। पालघर जिल्ह्यात 51 ग्रामपंचायतीत निवडणुकीचा अतिउत्साह। आमदार श्रीनिवास वनगा यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला। पालघरच्या शिरगावात 80 वर्षीय वृद्ध महिलेने वॉकरच्या सहाय्याने बजावला मतदानाचा हक्क। शहापुरात शरद पवार गट आणि अजित पवार गटात चुरशीची लढत। अजित पवार गटात गेले असले तरी त्यांना एकही ग्रामपंचायत जिंकता येणार नाही, शरद पवार गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यात 48 ग्रामपंचायतींसाठी मतदान। निफाड तालुक्यातील पालखेड ग्रामपंचायतीत आजी माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत। अमरावती जिल्ह्यात 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान। 20 सरपंच पदासह 149 सदस्यांकरता 500 उमेदवार रिंगणात।
अहमदनगरच्या पुंतांबा ग्रामपंचायतीमध्ये महिला राज येणार। एकूण 18 पैकी सरपंच पदासह 9 महिला सदस्य होणार। सिंधुदुर्गात 23 ग्रामपंचायतींसाठी 78 मतदान केंद्रांवर मतदान। सरपंच पदासाठी 66 तर सदस्य पदासाठी 324 उमेदवार रिंगणात। नंदुरबारमध्ये 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू। मतदानासाठी केंद्रावर नागरिकांच्या रांगा, मतदारांचा मोठा प्रतिसाद। विदर्भातील 628 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात। गावाचा कारभारी कोण ठरणार याचा फैसला होणार। सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिकमोर ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात। शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला। ठाणे जिल्ह्यात 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। वाशिंद ग्रामपंचायतीसाठी मतदानाला नागरिकांच्या रांगा। अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीसाठी मतदान। जिल्ह्यातील सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला। नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात। जलालपूर ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात। 14 पैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध तर 7 सरपंच पदासाठी 19 उमेदवार रिंगणात। पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात 89 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान। 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध। वळसे पाटील आणि कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधिमंडळाला नाकारता येणार नाही। दिल्लीतील एका कार्यक्रमात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं परखड मत। सदावर्तेंच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून संप पुकारणार। विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करतानाची सदावर्तेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। उद्यापासून सुरू होणाऱ्या एसटी आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही। गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची टीका। गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर एका माळेचे मणी। एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नादी लागू नये। आरपीआयच्या सचिन खरात यांची टीका। पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार, मराठा बांधवांना भेटणार। उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येणार। टाइम बॉन्डसोबत बाबत चर्चा करणार। जरांगे पाटलांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 नोव्हेंबरला लातूर दौऱ्यावर। किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या मुळीपूजन शुभारंभाला हजर राहणार। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर रामदास कदमांचा दावा। गजानन कीर्तिकर उभी न राहिल्यास सिद्धेश कदम उमेदवारी मागतील। रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य। 2019 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 18 जागांवर ठाकरे गट दावा करणार। भास्कर जाधवांचं वक्तव्य। गोंदिया विमानतळावर प्रफुल्ल पटेलांकडून मोदींचं स्वागत। मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी जाताना मोदी आणि पटेलांची भेट। ससूनमधील वॉर्ड 16 मधील कैदी रुग्णांची पुन्हा कारागृहात रवानगी। ललित पाटीलसह एकूण 9 जण उपचार घेत होते। ससून प्रशासन ड्रग्ज प्रकरणानंतर अलर्ट मोडवर। मुंबईतील विक्रोळीच्या 8 वर्षाच्या चाहत्याच्या विराट कोहलीला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा। अयुब चव्हाण या चाहत्याने स्टॅम्पने साकारले विराटचं पोर्ट्रेट। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। रेल्वे मार्गिकेचं काम सुरू असल्याने मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेकडील 6व्या मार्गिकेच्या कामामुळे लोकलच्या 110 फेऱ्या रद्द। नागपुरातील लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी गीत सादर केलं। यावेळी नितीन गडकरी यांनीही आपल्या पत्नीसोबत एक गाणं गाण्याचा आनंद लुटला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनं आणि अभियानास मनाई। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता विद्यापीठाच्या प्रशासनाचा निर्णय। वर्ध्यात भूमिपूजनाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदारांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याचा आरोप। सोनेगाव या प्रकारानंतर भाजपकडून आमदारावर कारवाईची मागणी। पुण्यात थंडीचा जोर कमी। पुढील 4 ते 5 दिवसात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता। काही ठिकाणी पावसाचीही शक्यता। मुंबईतील प्रदूषणात मोठी वाढ तर 461 बांधकाम प्रकल्पांना पालिकेच्या लेखी सूचना। नियमांचं पालन करण्याचे आदेश। गोखले पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू। एक मार्गिका फेब्रुवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता। सातारा जिल्हा कारागृहातील महिलांनी बनवलं आकर्षक आकाश कंदील। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते आकाश कंदिलाच्या स्टॉलचं उद्घाटन। जिल्हा परिषदेकडील वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग होणार। निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतींना सर्वाधिक 80.10 लाख रुपयांचा निधी मिळणार। नाशिकमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल होणार। महापालिका आयुक्तांचे निर्देश। अमरावतीच्या इकबारा बाजारात प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। नागपूरच्या प्रजापतीनगरमध्ये एका खासगी कंपनीच्या कार्यालयाला भीषण आग। या आगीमध्ये कार्यालयाची कागदपत्र आणि फर्निचर जळून खाक। साताराच्या कराड पाटण तालुक्यात अवकाळी पाऊस रब्बी पिकांना पोषक असल्याने शेतकरी समाधानी। धुळ्याच्या दोंडाईमध्ये कृषी दुकानदारांचा बंद। कृषी दुकानदारांना संदर्भात जाचक अटी लावण्यात आल्याने आंदोलन। अट रद्द करण्याची मागणी।
साताऱ्यातील कराड शामगावमध्ये शेतीच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा कॅन्डल मार्च. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघर येथे वीज पुरवठा 8 दिवसांपासून खंडित, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात. पुण्याच्या मावळ तालुक्यात सध्या भात काढण्याची लगबग, मजूर टंचाईमुळे अत्याधुनिक पद्धतीने भात काढणी सुरू. नंदुरबारच्या आखातवाडीमध्ये 5.5 लाख रुपये किमतीचा कांदा चोरट्यांकडून लंपास. कांद्याचे दर वाढल्याने चोरांची नजर आता शेतशिवारात साठवलेल्या कांद्यावर. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील गौरमध्ये शेतात साठवून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने लावली आग. शेतकऱ्याचं नुकसान तर मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी. पुण्याच्या रांजणगावमध्ये फोनवर मालाची ऑर्डर दिल्यानंतर आरोपी माल घेऊन फरार. अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक. मुंबईत चारधाम यात्रेच्या नावाखाली वृद्धांची फसवणूक करणाऱ्यांना कांदिवली पोलिसांकडून अटक. कोर्टाकडून आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात ग्रामपंचायत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 10 ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रियेसाठी 280 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. बीडच्या परळी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी मतदान. हिवरा, वानटाकळी, तांडा आणि सोनहिवरा ग्रामपंचायतीचा समावेश. भाईंदरजवळील उत्तन भागात समुद्रात बोट बुडून दुर्घटना. बोटीवरील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. सांगलीमध्ये शनिवारी भरणाऱ्या बाजाराला पालिकेकडून बंदी. संतप्त विक्रेत्यांकडून महापालिकेच्या अग्निशमन गाडीवर दगडफेक. आदिवासी कोळी समाजाचं उपोषण मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सुटलं. गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे. जळगावात कुणबी नोंद शोध समितीच्या कार्यालयाचा शुभारंभ. मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन. शिंदे समितीने फक्त कुणबी जातीची नोंद न शोधता ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींची नोंद शोधावी. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी. नागपूरच्या अंबाझरी धरणाची डागडुजी करून स्वयंचलित दरवाजा बसवणार. नितीन गडकरींची माहिती. अंबाझरी धरणाचं बळकटीकरण करण्याचा निर्णय. मनपाचा राज्य सरकारकडे 234 कोटींचा प्रकल्प अहवाल. फडणवीसांची माहिती. एल्विश यादवच्या हाताने आरती का करून घेतली? विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. विषारी साप घेऊन पार्टीमध्ये नशा पुरवणारा मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कसा जातो? वडेट्टीवारांचा सवाल. सोबत फोटो काढणाऱ्या प्रत्येकाची माहिती आपल्याला नसते. संजय राऊतांचे आरोप चुकीचे. एल्विश यादव प्रकरणावरील प्रश्नावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत ड्रग्ज न घेता कशी वक्तव्य करतात? संजय राऊतांच्या एल्विश यादववरील टीकेला दरेकरांचा प्रत्युत्तर.